अहो लवकर या. नाना, सिद्धू लवकर या. तात्यांचा बीपी वाढलाय, लवकर या. नाना लवकर या. काय झालं? लवकर या, लवकर या. झालं काय? बीपी वाढलाय, लवकर या. अदिती हे काय चाललंय सगळं? एका म्हशीच्या डिलिव्हरीचा इतका इश्यू, त्यासाठी एवढी धावपळ. त्यांचा बीपी शूट होतं. अगं तू जर या घरात लग्न करून आलीस ना तर तुलाही ते प्राण्यासारखंच वागवतील. माणूस आणि प्राण्यांमधला साधा फरकही कळू नये त्यांना. ते काय नाही, आपण आत्ताच्या आत्ता मुंबईला निघून जातोय. एका म्हशीच्या डिलिव्हरीसाठी मुंबईमधल्या सगळ्या मीटिंग्स मी वेटिंगवर नाही ठेवू शकत. अरे बंद करा तिचा आवाज कोणीतरी. काहीतरी कोंबा तिच्या घशात. सकाळपासून इरिटेट झालीये मी. मॉम, नाही मॉम, बरोबर आहे तुझं. या घरातल्या लोकांना प्राणी आणि माणूस यातला फरकच कळत नाही. कारण यांना कळतंय ते ऐश्वर्याचं दुःख. कारण ते तिच्या हंबरण्याने इरिटेट नाही झालेत, इमोशनल झालेत. पैसा, पार्टीज, मीटिंग्स यामध्ये रमणाऱ्या आपल्यासारख्या सो कॉल्ड माणसांना नाही कळणार हे इमोशन, हे प्रेम. तुम्ही दोघं स्वतःच्या मीटिंग्स मध्ये बिझी असता तेव्हा स्वतःच्या मुलीला सुद्धा विसरता. आणि हे लोक आपली सगळी कामं बाजूला ठेवून ऐश्वर्याच्या बाळंतपणासाठी झटतायत. आणि ऐश्वर्या कोण? एक म्हैस. मॉम, ऐश्वर्याचं बाळंतपण होईपर्यंत मी इथून जाणार नाही. आय थिंक आदिती या माणसांमध्ये गुंतते. मी नाही गुंतू देणार तिला. जर मी माझं झालेलं लग्न मोडू शकते तर तिचं लग्न कसं होऊ देईन? ऐश्वर्या, घाबरू नको. तात्या आणि बरोबर आलेत. तात्या इथे बस. तात्या, तुम्ही? अगं जीव राहला नाही, बीपी वाढवून घेतला. म्हणाले पोरीला बघितल्याशिवाय आता बरं नाही वाटणार, म्हणून घेऊन आलो. तात्या तुम्ही इकडेच बसा. हो बघा चालूच. हा चल चल. शांत हो बाई, शांत हो. अगं सगळं व्यवस्थित होईल, नाही होणार त्रास. आता मी आलोय ना राणे. सिद्धू, अरे सिद्धू, तिच्या अंगावरनं हात फिरव, तिला शांत कर जरा. बापू, तिच्या समोर तारा टाक. हे घे बाई. आणि सिद्धू, डोळे मिटून उभा राहा, विठ्ठलाचं नाव घे. होईल मोकळी लवकर. आता ते सुटशील लवकर तू. ऐश्वर्या सुटली. पण मला बहीण झाली की भाऊ? बहीण झाली. लक्ष्मीच्या पावलानं घरात आलीस का तू? झाली का सुटका? हा, वाटलंच होतं मला मी आल्याशिवाय सुटका होणार नाही म्हणून. पायगुणच तसं आहे. आला आमचं तालिबान तोफ गोळा घेऊन, पेढे घेऊन. अदिती वहिनी, आपल्याकडे बाळ आलंय, त्याचं नाव काय ठेवायचं? तुला सुचल ते ठेव. महालक्ष्मी. आपल्या नवीन लेडीचं नाव महालक्ष्मी. पाहुण्यांचं नाव चांगलंय. त्या घरात असताना स्कोर झालं. छान नाव आहे, महालक्ष्मी. आपल्याकडे महालक्ष्मी आली. महालक्ष्मी महालक्ष्मी आली. हो हो.
काय झालं? काही नाही. सगळ्यांना धीर देणाऱ्या माझ्या सीटच्या डोळ्यात पाणी आहे. खूप भीती वाटत होती ग. मागच्या वेळेला ऐश्वर्याचं बाळ गेलं तेव्हाच तिचं ते हंबरणं आजही कानात घुमतंय. घरातले सगळे घाबरले होते. मायेच्या हाताने दुधाची धार करणारे बापूकाचे हात असे थरथर कापत होते. आप्पांच्या डोळ्यामध्ये भीती दिसत होती. नाना काकाची काळजी दिसत होती. मी सगळ्यांना धीर देत होतो. पण माझ्या मनात काय भीती होती ते माझं मलाच माहित होतं. खोटं अवसान आणणं खूप कठीण होतं माझ्यासाठी. अवसान? खोटा धीर दाखवणं कठीण होतं. पण फायनली ऐश्वर्या सुखरूप सुटली. तुम्ही सगळे खूप जीव लावता ना ऐश्वर्याला. मी बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. आदिती, माझ्या आधी मला एक बहीण होती. खूप लहान असताना ती हे जग सोडून गेली. पण मोठ्या बाईची खात्री होती की माझी बहीण परत या जगात येणार. म्हणून मग खूप नवस केले. आणि मी जन्माला आलो. तुला सांगू आदिती, ज्या तिथीला माझी बहीण जन्माला आली होती त्याच तिथीला काही वर्षानंतर ऐश्वर्या जन्माला आली. पण सगळ्यांचा हट्ट होता की हिचं नाव तेच ठेवायचं जे माझ्या बहिणीचं ठेवणार होत. म्हणून मग ही ऐश्वर्या. सगळे म्हणायचे बघा बघा याची बहीण आली, याची बहीण आली. मला खूप राग यायचा. मी खूप चिडायचो. पण नंतर मला सुद्धा ऐश्वर्याचा लळा लागला. मी तिला माझी बहीण मानतो. नाही ती माझी बहीणच आहे. आणि आता बघ ना, आज मी मामा झालो. आदिती, मी खूप खुश आहे ग. मामा, मी सुद्धा आज खूप खुश आहे. कारण मी सुद्धा मामी झाले ना. सिड, हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. कारण मी आज तुझं वेगळंच रूप बघितलंय. आणि हा सेट सुद्धा मला खूप आवडलाय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आदिती वहिनी, तुला मी मुंबईला नाही जाऊ देणार. आदिती वहिनी, तू मुंबईला कशी जाते तेच मी बघतो. मी तुला मुंबईला जाऊनच देणार नाही. आदिती बेटा, आपल्याला निघायला उशीर होतोय नाही का? तुम्हाला कोणी नाही अडवलंय. तुम्हाला जायचंय तर जा, पण आमची आदिती वहिनी नाही येणार. वहिनी, तुला महालक्ष्मीची शपथ आहे. व्हॉट? अरे दुमण्या, असे मोठ्या माणसांचं नाव नसतं घ्यायचं. मी कुठं घेतलंय काकूंचं नाव? मी तर आपल्या ऐश्वर्याच्या बाळाची शपथ घालतोय. दुमण्या, बाजूला जाऊ दे तिला. अरे जाऊ दे तिला. जाऊ दे. सिद्धार्थ, तू तरी सांग ना तिला. तुझी बायको आहे ना ती. पाळा काका कधी पल्लू काकीला लांब जाऊन देतात का? अर्चना वहिनी पण सुहासदादाला म्हणते मी नाही जाणार तुला सोडून माहेरी. हे दुमण्या, मी माझ्या कानाने ऐकले. तात्या, तुम्ही नाही का आजीला हेमा मालिनी बोलत? आमचे नाना ए सिद्धू, तू समजव त्याला आता. तुझं तरी ऐकेल तो. अहो, त्याला तरी कुठे वाटतं की आदितीने जावं म्हणून. फक्त फरक एवढाच आहे की दुमण्या हट्ट करतोय आणि तो करत नाही.
घरातल्या लहान पोरांना पण लळा लावलास ग बाळा. आता लवकर लग्न करून ये भरल्या घरात. नाही तर राहून दे ना आता 4 दिवस. त्याच्याकडे काय बघते, त्याला तर तेच हवंय. काय रे सिद्धू? काय रे? बयोबाई, शेंगदाण्यांचं काय करायचंय? अगं शेंगदाणे कशाला? अगं साखर वाटायची पाहुण्यांना. अगं बाई विसरलेच मी. आणते मी साखर. आमची नानी कधी काय आणे सांगताच येत नाही. बोला नवरोबा. खरंच निघालीस? जाऊ ना. नाही म्हटलं तर? सेड, इमोशनल झालायस तू? आदिती, मी मुंबईहून नाशिकला निघालो की प्रत्येक वेळी तुझा चेहरा बघितलाय मी. आणि तो प्रश्न परत कधी येणार? परत कधी येणार? आता मी आले ना की तुला सोडून कधीच जाणार नाही. कायमची तुझ्याकडे येईल. पण हे दिवस नको आदिती. मी एक काम करतो, मी तुझ्या बरोबर मुंबईला येतो. सेड, हो, मला नाही करमणार तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय हे फिलिंग नकोसं वाटतं का मला. मला तुझ्यासोबत कायम राहायचंय. मलाही. पण तू हे मुंबईला येण्याचं खूळ डोक्यातून काढून टाक. तुझ्या घरच्यांबरोबर राहा, त्यांना वेळ दे. लग्नानंतर आपण अमेरिकेला गेलो की सगळे खूप मिस करतील तुला. त्यामुळे आता जितका वेळ त्यांना देता येईल तितका दे. आणि मग माझ्याकडनं सुटका नाही. मग सगळा वेळ माझा मिस्टर सिद्धार्थ देशमुख. आणि काय हवं? सो बाय. लवकरच भेटू. बाय. दाखवत नसली तरी तिला इथून जाणं कठीण होतंय. भरली का गाडी? हो, हा. आता ही भरली तर दुसरी आहे आणि दुसरी भरली तर तिसरी आहे. नाना फळं नीट लाव. लावले 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 लावले. ही लोणच्याची बरणी पण ठेवा. डिक्कीत फुटेल ना. सिद्धूची सासू हातात घेऊन बसेल ना. सख्या, अरे ती ज्वारीची गोणी आणतो ना. आलो आलो. हा. ओ थांबा थांबा. हे सगळं नकोय आम्हाला काही. अहो पाहुण्यांना रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं. प्रेमाची भेट आहे. खाऊन तर बघा, आवडेल तुम्हाला. ओ ते दुसऱ्या गाडीत टाका.
चालेल, काही अडचण नाही. का म्हणून विचारा. का? का म्हणजे आपलं ते. राघव डिकी लाव. थांबा थांबा पाहुणे, अहो आम्ही आहेत ना. आप्पा आता लावतो. नो माय बेबी. ये लाव. अरे लागली लागली. आम्ही निघतो आता. आदिती, तात्या हो कशाला हे. नाही नको. ऍब्सोल्युटली. आमच्याकडे खूप पैसे आहेत आणि अदिती नोट्स वापरत नाही. 4 क्रेडिट कार्ड दिलेत तिला आम्ही. ओ पैसे नाहीयेत म्हणून देत नाहीये, प्रेमानं देतायत ते. हो, मी जेव्हा जेव्हा मुंबईला निघतो तेव्हा तात्या मला नेहमी पैसे येतात. तात्या मी हे पैसे कधीच खर्च करणार नाही. व्हॉट इज दिस? छान संस्कार आहेत तुमच्या मुलीवर. हा काय सिद्धू. बयोआजी लवकरच सून म्हणून घरात ये. तुझ्या पायगुणाने ऐश्वर्याला बाळ झालं. या सगळ्या गडबडीमध्ये पाहुणचार करायला आम्ही जर कमी पडलो असेल तर आम्हाला माफ कर. आजी अहो असं नका करू. इतकं प्रेम दिलंय तुम्ही, मग कशाला काय कमी पडेल. ते तुम्ही ते करता ते करा ना. काय ग? ते गालावरून हात. अगं बाई, हा डबा कुठला राहिला माझ्या हातात? अगं तो आदितीला द्यायचा आहे. नाने. हो का? हा देते. अदिती, सुमित्राने लाडू केले तुझ्यासाठी. वाटेत भूक लागली तर खाऊन घे. हा अदिती बेटा, आपण हॉटेलमध्येच खाऊयात ना. तसंही आमच्या घरात खूप नोकर आहेत. आम्ही जाईपर्यंत डिनर रेडी असेल. नाही मॉम, मोठ्या बाईंच्या हाताला खूप छान चव आहे आणि त्यांच्या हातचं खाण्याची संधी मी कधीच सोडणार नाही. नीट जा. हा आणि पोचल्यावर फोन. हो. म्हणजे सगळ्यांना फोन कर. सगळ्यांना काळजी वाटते ना तुझी. अगं मोठी बाई जेवणार पण नाही म्हणून फोन कर. हा थट्टा काय करतायत त्याची. काळजी वाटते नवऱ्याला. पुतण्याच्या बाबतीत बरं पडतं, पण आम्हाला पण काळजी वाटते ना. आय थिंक आम्ही निघतोय आता. सावकाश जा. मिलिंद, अहो लोणचं राहिलं. घ्या. नो, माझी साडी खराब होईल. माझी झाली का? घ्या घेऊन जा. लवकर ये ग. हो लवकर ये. हो. बंधू, ओ बंधू, येणार.
तुमच्या सौ लवकरच या घरात परत येणार. लवकरच नाही, आजच परत येणार. मी आदित्य वहिनी